नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 30 ऑगस्ट 2023 बुधवारचा दिवस। या दिवशी श्रावणातली पौर्णिमा आहे। ही पौर्णिमा आपण नारळी पौर्णिमा म्हणून ओळखतो। त्याचबरोबर हा दिवस भावा बहिणीच्या प्रेमाचा अतूट सण म्हणजेच रक्षाबंधन म्हणून आपण साजरा करतो। या दिवशी बहीण भावाचं औक्षण करते, त्याचबरोबर भावाच्या मनगटावर किंवा हातावर रक्षासूत्र म्हणजेच काय राखी बांधते। पण यंदा या रक्षाबंधनाच्या सणावर भद्राचं सावट असल्यामुळे रक्षाबंधन साजरं करण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ मिळणार आहे। त्यातल्या त्यात बहिणींची जर लग्न झालेली असतील तर बहिणींना माहेरी येण्यासाठी वेळ लागू शकतो किंवा मग भावाला बहिणीच्या घरी जायचं असेल तरी पण वेळ लागू शकतो आणि कमी कालावधीत रक्षाबंधन साजरं करायचं आहे। तर मग भद्रा न पाळता आपण जर काही उपाय केले तर आपल्याला भद्रा काळ पाळण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि आपण दिवसभरात कधीही रक्षाबंधन साजरं करू शकतो। तर ते उपाय सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओत सांगणार आहे। आणि खूप जण विचारताय की या दिवशी भद्रा काळ आहे तर मग आपण पौर्णिमेच्या निमित्ताने घरामध्ये ज्या काही पूजा अर्चा करत असतो नेहमीप्रमाणे किंवा सत्यनारायण करतो किंवा पौर्णिमेच्या निमित्ताने जे काही उपाय केले जातात तर ते सुद्धा करायचे नाही का? तर याची माहिती सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओत देते। व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, बुधवारी म्हणजे 30 तारखेच्या सकाळी 10:49 पौर्णिमेची सुरुवात होते आणि लगेचच 10 मिनिटांनी म्हणजे 10:59 भद्रा काळ सुद्धा सुरू होतोय। हा भद्रा काळ 30 तारखेच्या रात्री जवळपास 9:02 असणार आहे। त्यामुळे खूप जणांनी असं विचारलेलं आहे की भद्रा काळ सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे एकदम सकाळी सकाळी जर राखी बांधली, रक्षाबंधन साजरं केलं तर चालेल का? तर पौर्णिमा सुरू होण्याच्या अगोदर मात्र आपल्याला राखी बांधता येणार नाही आणि पौर्णिमा सुरू होऊन 10 मिनिटांनी लगेच भद्रा काळ सुरू होतोय। तर या 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर राखी बांधणं किंवा सगळ्यांना ओवाळणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही ते करू शकता। मग तुम्हाला भद्रा काळ पाळण्याचा काही विषयच येणार नाही। पण माझ्या मते आपल्या घरामध्ये फक्त एकच व्यक्ती नसते किंवा या दिवशी फक्त बहीणच भावाला राखी बांधते असं काही नाही। जी मुलगी असते ती आपल्या वडिलांना, आपल्या घरातील मुलाबाळांना, त्याचबरोबर आपल्या भावाला सुद्धा राखी बांधत असते। त्यामुळे जर 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला एवढं सगळं करणं शक्य झालं तर तुम्ही ते नक्कीच करू शकता। पण मग मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे की तो उपाय केल्यानंतर तुम्हाला हा भद्रा काळ पाळण्याची सुद्धा गरज पडणार नाही। तुम्ही दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन साजरं करू शकता। मात्र ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही तर मग मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की भद्रा काळ संपल्यानंतर म्हणजे रात्री 9:03 म्हणजे रात्री जेव्हा भद्रा काळ संपेल तेव्हा कधीही तुम्ही राखी बांधू शकता। पण खूप ठिकाणी असंही आहे की जेव्हा सूर्यास्त होतो म्हणजे सूर्य मावळल्यानंतर राखी बांधली जात नाही। तर या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे, मला माहिती नाही हा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचेल, त्यामुळे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की रात्री जेव्हा भद्रा काळ संपेल 9:03 तर त्यानंतरसुद्धा तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता। पण खूप ठिकाणी असं आहे की सूर्यास्तानंतर म्हणजे रात्री राखी बांधली जात नाही तर त्याऐवजी दुसऱ्या दिवशी बांधली जाते। तर पौर्णिमासुद्धा 31 तारखेच्या सकाळी 7:05 आहे। तर त्या दिवशी गुरुवार आहे। तर मग 7 वाजेच्या आत तुम्ही कधीही रक्षाबंधन साजरं करू शकता। पौर्णिमा जरी 10:49 सुरू होत असली तरी पण रोजची देवपूजा जी आहे ती आपण बऱ्याच सकाळी आटोपून घेतो, म्हणजे एवढे 10:30 पावणे 11 आपल्याला वाजत नाही। शक्यतो बरेच जण लवकरात लवकर देवपूजा करण्याचा प्रयत्न करतात। पण मग तुम्हाला जर या दिवशी देवांना राख्या अर्पण करायच्या आहेत किंवा तुमची रोजची देवपूजा करायची आहे तर तुम्ही सकाळची जी सुरुवात आहे ती सर्वप्रथम म्हणजे तुमची स्वच्छतेची कामं झाली की सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। ज्यांना हळदीचं लेपन करणं शक्य होणार नाही त्यांनी काय करायचं, जिथे आपण दरवाजामध्ये म्हणजे दाराच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये किंवा एका कोपऱ्यामध्ये जिथे पंती लावत असतो तिथे थोडंसं हळदीने गोलाकार सारवून घ्यायचं आणि त्याच्यावर एक दिवा तुम्हाला लावायचा आहे। दिवा, पंती काही तुम्ही लावू शकता। फक्त दिव्याच्या वातीची दिशा जी आहे ती तुम्हाला दक्षिणेला न करता कोणत्याही दिशेला करता येईल आणि त्यामध्ये जर तुम्ही फुलवात लावत असाल तर मग तुम्हाला दिशा ठरवण्याचा काही प्रश्नच येणार नाही। ज्यांना दिवा लावायलाही जमणार नाही त्यांनी या दिवशी
मुख्य दाराच्या दोन्ही कोपऱ्यामध्ये हळदीने किंवा मग पिवळ्या रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढावीत। आता खूप जण हळदीचं लेपन उंबरठ्याला का करत नाही की उंबरठा जो आहे तो लाकडी नसल्यामुळे बरेच जण उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं टाळतात। तर तुमचा उंबरठा भलेही कोणताही असो, लाकडाचाच असला पाहिजे असं काही नाही, तर मार्बलचा जरी असला तरी पण पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर हळदीचे लेपन या दिवशी उंबरठ्याला केलं तर मग तुम्हाला देवपूजासुद्धा पौर्णिमेच्या अगोदर करायला चालणार आहे। आणि ज्यांच्या दरवाजाला उंबरठाच नाही, आता बरेच ठिकाणं असे आहेत की तिथे दरवाजाला उंबरठा नसतो, डायरेक्ट म्हणजे दरवाजा। आता खूप जण भाड्याच्या घरात राहतात तर त्यांना हा अनुभव असेल, तर काही घरांना उंबरठे पण नसतात, डायरेक्ट पूर्ण दरवाजाच असतो। तर असं काही असेल तर मग तुम्हाला दिव्याचा उपाय करता येईल। दिव्याचा उपाय म्हणजे काय, जिथे आपण दाराच्या कोपऱ्यामध्ये दिवा किंवा पंती लावत असतो तर तिथे गोलाकार हळदीने थोडंसं सारून घ्यायचं आणि त्यावर एखादा किंवा दोन्ही साईडला 2 दिवे तुम्ही लावले तरीसुद्धा चालेल, किंवा दोन्ही साईडला तुम्ही लक्ष्मीची पावलं काढलीत तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला या दिवशी हळदीने स्वस्तिक काढायचं आहे, मुख्य दरवाजाला ओवाळायचं सुद्धा आहे। त्यानंतर तुम्ही देवपूजा करू शकता। त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पूजा करताना तुम्ही तुळशीला पाण्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून अर्पण केलं तर तुमच्या घरामधली सुखशांती समृद्धी जी आहे ती टिकून राहील आणि ज्यांच्या घरामध्ये या गोष्टींची कमतरता आहे तर त्या गोष्टीसुद्धा पूर्णत्वास जातील। तर तुळशीला थोडंसं पाण्यामध्ये दूध टाकून मग ते अर्पण करायचं। त्याचबरोबर तुळशीच्या झाडाचं जे खोड असतं तर त्यालासुद्धा एक हळदीचा टिपका आपल्याला लावायचा आहे। आणि या दिवशी संध्याकाळी, म्हणजे भलेही भद्राकाळ चालू असेल किंवा नसेल, पण संध्याकाळच्या वेळा जेव्हा आपण दररोजच्या प्रमाणे तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो, दुहेरी वात असेल किंवा फुलवात असेल तर ती हळदीने पिवळी करून घ्यायची आहे। नंतर तुम्ही ती दिव्यामध्ये किंवा पंतीमध्ये तुळशीजवळ लावू शकता। तर यामुळे काय होतं, आपल्या घरातली सुखशांती समृद्धी जी आहे ती टिकून राहते। खास करून भद्राकाळ जेव्हा असतो तेव्हा हा उपाय केला जातो, कारण भद्राकाळामध्ये असं म्हटलं जातं की कोणतीही शुभ कार्य करू नये किंवा देवपूजा करू नये, मात्र हळदीचा हा उपाय जर आपण केला तर भद्राकाळ पाळण्याची आपल्याला गरज पडत नाही। आता मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या भद्राकाळात करण्याचा उपाय सांगणार आहे। हा उपाय जर तुम्ही भद्राकाळामध्ये केला तर तुम्ही भद्राकाळामध्ये सुद्धा रक्षाबंधन साजरं करू शकता। भद्राची कोणतीही अशुभ छाया तुमच्यावर पडणार नाही। तर जिथे तुम्ही औक्षण करणाऱ्यासाठी पाट चौरंग काही मांडलेला असेल तर त्याच्या अगदी शेजारी म्हणजे कोणत्याही बाजूला तुम्ही एक अजून पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। त्यावर एक लाल रंगाचा कपडा अंथरायचा। या कपड्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ गोलाकार पसरवून घ्यायचे आहे। त्यावर पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवायचा। तांब्याचा असेल तर उत्तम, नाही तर कोणत्याही धातूचा तांब्या तुम्ही घेऊ शकता पाण्याने भरून। त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, एक सुपारी टाकायची। या कलशावर म्हणजे या तांब्यावर तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि विड्याची किंवा आंब्याची पानं तुम्ही या तांब्यामध्ये लावू शकता। म्हणजे असतील तर लावा, नाही लावली तरीसुद्धा चालेल, किंवा मग तुम्ही डायरेक्ट याच्यावर एक नारळ ठेवला तरीसुद्धा चालेल। तर या कलशावर ठेवण्यासाठी शक्यतो एकाक्षी नारळ वापरला जातो, म्हणजे ज्या नारळाला एकच डोळा असतो असा। पण नाही मिळाला तर आपल्याकडे जो नारळ असतो जो आपण नेहमीप्रमाणे पूजेमध्ये वगैरे वापरतो तर तो नारळ ठेवला तरीसुद्धा चालेल। तर ज्याचं औक्षण करायचं आहे, म्हणजे यामध्ये आपला भाऊच असेल असं काही नाही, आपण जवळपास सगळ्यांचंच औक्षण करतो जरी भावा बहिणीचा सण असला तरी। तर मग त्यांनी सर्वप्रथम या कलशाला नमस्कार करायचा आहे। ज्या महिला औक्षण करणार आहेत त्यांनीसुद्धा या कलशाला नमस्कार करायचा आहे आणि नंतरच तुमचं रक्षाबंधन तुम्ही साजरं करायचं आहे। तर कलशाला नमस्कार केल्यानंतर काय करायचं, सर्वप्रथम गायत्री मंत्र दोघांनाही म्हणायचा आहे। बहिणीने सुद्धा म्हणायचा आहे आणि भावाने सुद्धा म्हणायचा आहे, कारण नारळी पौर्णिमेच्या दिवशी गायत्री मातेचा जन्मदिवस असतो, गायत्री जयंती या दिवशी असते आणि गायत्री मंत्राचा प्रभाव काय असतो हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे। त्यामुळे औक्षण करण्यापूर्वी म्हणजे कलशाला नमस्कार करून झाला की तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतरच औक्षण करायचं आहे। आता भद्राकाळामध्ये जर आपण हा उपाय केला तर त्याचे फायदे काय होतात तुम्हा सर्वांना माहितीच आहे। आपल्या देवघरामध्ये आपण मंगल कलश स्थापन करतो। आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये त्या संकटापासून रक्षण करण्याचं काम आपल्या घरातला मंगल कलश करतो। मांगल्याचं प्रतीक आपण ज्याला म्हणतो तर तो म्हणजे मंगल कलश। तर रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळामध्ये जर आपण अशा पद्धतीचा मंगल कलश स्थापन केला आणि
गायत्री जयंतीसुद्धा याच दिवशी असते, तर आपण गायत्री मंत्राचा जप या काळामध्ये केला आणि नंतर आपलं औक्षण करून घेतलं आपल्या बहिणीकडून, तर आपल्याला भद्राचा कोणताही अशुभ प्रभाव पडणार नाही. तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन साजरं करू शकता. तर उपाय तुम्ही नक्की करा. नंतर रक्षाबंधन झाल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे नारळ जे आहे ते फोडून याचा प्रसाद म्हणून खाल्ला तरीसुद्धा चालणार आहे. खूप जणांनी हे सुद्धा विचारलेलं आहे की भद्रा काळ असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करायला चालेल का? तर रक्षाबंधनाच्या वेळी जो आपण मंगल कलश स्थापन केलेला असेल किंवा सकाळी सकाळी आपण जे आपल्या घराच्या मुख्य दारामध्ये हळदीचं लेपन केलेलं असेल, तर या सर्व गोष्टी आपण शुभ कार्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येऊ नये यासाठी करत असतो. तर हे उपाय केल्यामुळे तुम्ही सत्यनारायणसुद्धा या दिवशी करू शकता. तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी म्हणजे दिवसभरात कधीही किंवा रात्रीसुद्धा तुम्ही सत्यनारायण करू शकता. त्याचबरोबर ज्यांना सत्यनारायण वगैरे करायचं नाही त्यांनी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही 1-1 रुपयाचे 11 नाणे ठेवायचे आहे. तर सुरुवातीला या सर्व 11 नाण्यांना तुम्हाला एकत्रित घेऊन त्यांना स्नान घालायचं आहे. नंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तुम्हाला हे 1 रुपयाचे नाणे गोलाकार ठेवायचे आहे आणि सर्व नाण्यांना तुम्हाला हळदीचा किंवा चंदनाचा 1-1 टिपका लावायचा आहे. माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा किंवा जय माता दी जय माता दी या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे आणि या नाण्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे. ज्यांच्याकडे पिवळ्या कवड्या असतील, लक्ष्मी प्राप्तीसाठी बरेच जण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये पिवळ्या कवड्या ठेवतात. तर या पिवळ्या कवड्यांना सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने स्नान घालून हळदीचा किंवा चंदनाचा 1-1 टिपका लावू शकता. तुम्ही जर देवघरामध्येच या कवड्यांना नेहमी ठेवत असाल तर तशाही ठेवू शकता तांदळामध्ये, म्हणजे एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर या कवड्या ठेवतात किंवा मग बरेच जण या कवड्या ज्या आहेत त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात आणि जेव्हा प्रत्येक पौर्णिमा येते तेव्हा याच पद्धतीने त्या कवड्यांची पूजा केली जाते. तर ज्यांच्याकडे कवड्या असतील त्यांनी अशा पद्धतीने कवड्यांची पूजा करा. ज्यांच्याकडे नसतील त्यांनी 1-1 रुपयाची 11 नाणी घेऊन त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल. नंतर ती नाणी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. प्रत्येक पौर्णिमेला या 1 रुपयाच्या 11 नाण्यांची तुम्ही पूजा करू शकता. प्रत्येक पौर्णिमेला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत असतो, पण श्रावण महिना जो आहे तो भगवान शिवशंकरांच्या सेवेचा सुद्धा महिना आहे. त्यामुळे दररोज आपण म्हणजे फक्त सोमवारीच नाही तर श्रावणातल्या प्रत्येक दिवशी भगवान शिवशंकरांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न करतो. तर पौर्णिमेच्या दिवशी खास करून तुम्ही भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर जेव्हा पाणी किंवा पंचामृत काही का होईना अर्पण कराल, म्हणजे त्यांची पूजा कराल, तर या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर आवर्जून एक डाळिंब वाहायचं आहे. महिला असतील, पुरुष असतील, कुमारिका मुली असतील, तर कुणीही मंदिरात जाऊन पूजा केली किंवा घरी पूजा केली तरी पण शिवलिंगाला तुम्हाला एक डाळिंबाचं फळ अर्पण करायचं आहे. यामुळे भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहते. त्याचबरोबर तुमच्या घरातील सर्व नात्यांमध्ये एकोपा गोडवा कायम टिकून राहतो. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की डाळिंबाचे दाणे कसे एकमेकांना चिकटून असतात, एकमेकांना धरून असतात. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हा डाळिंबाचा उपाय केला तर आपल्यालासुद्धा दररोजच्या जीवनामध्ये किंवा आपण आपल्या घरातील जे नाते आहेत ते जपायला किंवा आपल्यातील नातेसंबंध सुधारायला यामुळे मदत होते. तर नक्की तुम्ही डाळिंब या दिवशी शिवलिंगावर वाहा. आणि ज्यांचं लग्न जमत नाही आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो, तर लग्न जमण्यासाठी खूप अडचणी येत आहेत, तर त्यांनी या दिवशी माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूंना प्राजक्ताची 11 फुलं वाहायची आहे. पारिजातकाची फुलं किंवा प्राजक्ताची फुलं ज्यांना नाही मिळाली त्यांनी गुलाबाची का होईना 11 फुलं श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांच्या चरणी अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीचं किंवा श्रीहरी विष्णूंचं जे काही स्तोत्र वगैरे तुम्हाला येत असेल किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरी पण या उपायाचा तुम्हाला नक्कीच फरक पडेल किंवा याचा गुण तुम्हाला येईलच. तुमच्यासाठी लवकरच सुयोग्य अशी स्थळं चालून येतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी काय उपाय करावेत हे सांगितलं. भद्रा काळामध्ये सुद्धा जर आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं असेल तर त्यासाठी कोणता उपाय करावा हे सुद्धा सांगितलं. सकाळी देवपूजा करण्याच्या अगोदर आपण कोणते उपाय करावे जेणेकरून संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पौर्णिमेचे उपाय किंवा पौर्णिमेच्या दिवसाची म्हणजे सकाळची देवपूजा करू शकू हे सुद्धा सांगितलं. तर आजचा व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे
म्हणजे तुम्हाला जर रक्षाबंधन साजरं करण्यासाठी भद्राकाळ चालू असल्यामुळे खूप कमी वेळ वाटत आहे, तर हे उपाय करून तुम्हाला भद्राकाळामध्ये सुद्धा रक्षाबंधन साजरं करता येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण परत भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।